मुलांनो जेवले? हो. आज काय होतं जेवायला? कोण सांगेल? सांग आराध्या. डाळ, भात, पुरी, मटर पनीर, श्रीखंड. एवढं आलं होतं? एवढं जेवण होतं? कोणाकडून आलेलं? चिल्ड्रन हार्ट फाउंडेशन. आज चिल्ड्रन हार्ट फाउंडेशन कडून तुम्हाला एवढं सुंदर आणि चांगलं जेवण आलेलं, बरोबर ना? आणि मग हे आज एवढं चांगलं जेवण का आलं होतं? कोण सांगेल मला? आज काय आहे? आरोही सांग, आज काय आहे? चिल्ड्रन्स डे. आज काय आहे? चिल्ड्रन्स डे. चिल्ड्रन्स डे आहे. आज तारीख किती आहे? 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर, जो वर्षातून एकदाच येतो, बरोबर ना? 14 नोव्हेंबर हा दिवस वर्षातून एकदाच येतो आणि तो दिवस आपण बाल दिन, चिल्ड्रन डे म्हणून सेलिब्रेट करतो. तुम्हाला माहित आहे कोणाच्या स्मरणार्थ हा आपण सेलिब्रेट करतो? कोण आहे ती मोठी व्यक्ती की त्यांच्या स्मरणार्थ आपण हा एवढा मोठा दिवस साजरा करतो? सांग. पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणा, पंडित जवाहरलाल नेहरू. व्हेरी गुड. पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले कोण होते? पंतप्रधान. आणि त्यांच्या जीवनाबद्दल खूप सांगण्यासारखं आहे, पण तुम्हाला आता मी फक्त दोनच गोष्टी सांगते शौर्य. पहिलं म्हणजे त्यांना गुलाबाचं फूल फार आवडायचं. पहिलं काय? गुलाबाचं फूल त्यांना फार आवडायचं. आणि दुसरं म्हणजे त्यांना लहान मुलं खूप आवडायची. जिकडे जिकडे पंडित जवाहरलाल नेहरू तिकडे तिकडे लहान मुलं. आणि तुम्हाला माहित आहे की लहान मुलं प्रेमाने पंडित जवाहरलाल नेहरू यांना काय हाक मारायचे? चाचाजी, चाचा नेहरू. कळलं? तर अशा प्रकारे हा दिवस आपण चिल्ड्रन डे म्हणून काय करतो? साजरा करतो. आणि काल मी तुम्हाला सांगितलं होतं की उद्याला आपण हा दिवस साजरा करणार आहोत. तर त्यांच्या जीवनाविषयी तुम्ही 2-2 ओळी काहीतरी बोलायच्या आहे. तर तुम्ही तयारी केली आहे? हो. तुम्ही आता बोलणार? हो. व्हेरी गुड. आज 14 नोव्हेंबर आहे. आज पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे. ती जयंती आपण बालदिन म्हणून साजरी करतो. त्यावर मी एक छानशी कविता तयार केली आहे. चाचा तुम्ही महान होते, देशाचे शान होते. चाचा तुम्ही महान होते, देशाचे शान होते. पंतप्रधान असले तरी आम्हा मुलांचे प्राण होते. चाचा तुम्ही महान होते, देशाचे शान होते. पंतप्रधान असले तरी आम्हा मुलांचे प्राण होते. आम्हा मुलांचे प्राण होते. थँक्यू. बाय बाय. आज 14 नोव्हेंबर, जवाहरलाल नेहरू यांची जयंती. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते. जवाहरलाल नेहरू यांना लाडाने लहान मुलं चाचा नेहरू म्हणत असतात. जवाहरलाल नेहरूच्या पोटामध्ये गुलाबाचं लाल फूल आणि जिकडे जवाहरलाल नेहरू जायचे तिकडे लहान मुलं त्यांच्या सोबतीलाच असायचे. थँक्यू. बाय बाय. आज 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. यांच्या दिवशी मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधानमंत्री होते. त्यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी उत्तर प्रदेश
पंडित जवाहरलाल यांचा आज जन्मदिन आहे. हा आपण बालदिन म्हणून साजरा करतो. ह्याच्यावरनं मी एक छोटीशी कविता बनवली आहे. स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी संघर्षाचे गाव होते. कोटावरच्या गुलाबाप्रमाणे चैतन्याचे भाव होते. थँक्यू. बाय बाय. तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंशी चार ओळी बोललेले आहेत. तुम्ही प्रयत्न केलेले आहेत. काय केलेले आहे? प्रयत्न. कारण पुढे येऊन बोलायचं म्हणजे काय खायची गोष्ट नाहीये. पुढे आल्यानंतर माणूस काय होतो? घाबरतो. जे पाठ केलेलं आहे ते विसरून जातो. परंतु तुम्ही काय करत आहात? हिम्मत दाखवत आहात. बोलण्याची काय दाखवत आहात? हिम्मत. आणि जर आपल्याकडे हिम्मत असेल तर आपण सगळ्यांना हरवून पुढे जाऊ शकतो. आणि आज पंडित जवाहरलाल नेहरू विषयी ज्या मुलांनी पुढे येऊन बोललेलं आहे त्या सर्वांचे मी काय करते? टाळ्या वाजवून अभिनंदन करते. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही आकाशकंदील बनवून आणा. मी तुम्हाला माझ्यातर्फे काय देणार आहे? मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं. काय केलं होतं? प्रॉमिस. त्या प्रॉमिस मी आज ते तुमचं पूर्ण करते. आज मी तुम्हाला ज्यांनी सुंदर आणि सगळ्यात छान असे आकाशकंदील बनवले होते त्यांना आज मी माझ्याकडून बक्षीस देणार आहे. पण माझ्याकडून बक्षीस असले तरी आपल्या वर्गामध्ये जी तुषा आहे, जिला डोळ्याने दिसत नाही, परंतु तिला डोळ्याने दिसत नसलं तरी ती सगळ्या गोष्टीमध्ये हुशार आहे, तर आज आपण तिच्या हातून मी तुम्हाला बक्षीस देणार आहे. तर मी ज्यांचं नाव घेईल त्यांनी काय करायचं? यायचं आणि काय करायचं आहे? तिच्या हातून बक्षीस घ्यायचं आहे. बघा मुलांनो, सगळ्यात चांगलं आकाशकंदील आणि त्या आकाशकंदीलवर चांगली प्रतिक्रिया आपल्या वर्गातल्या कोणी केली? जोरात म्हणा. आणि म्हणून आपण तिला पहिलं बक्षीस देत आहोत. तर मी तुषाला सांगते की तिला बक्षीस दे. टाळ्या वाजवा. त्यानंतर चांगली आणि सुंदर असं आकाशकंदील जिज्ञासाने बनवलं आणि तिने सुंदर कविता बनवली म्हणून दुसरं बक्षीस आपण जिज्ञासाला देत आहोत. जिज्ञासा टाळ्या वाजवा. आणि आकाशकंदीलचं तिसरं बक्षीस आपण आपल्या मनालीला देत आहोत. टाळ्या वाजवा. चौथं बक्षीस आपण प्रांजलला देत आहोत. प्रांजली बक्षीस आपण श्रीशाला देत आहोत. श्रीशा घे बक्षीस. त्याचं पुढचं बक्षीस आपण आरोहीला देत आहोत. पुढचं बक्षीस आपण संबोधीला देत आहोत. त्याचं पुढचं बक्षीस आपण विशांतला देत आहोत. बक्षीस आपण अथर्वला देत आहोत. आता पुढचं बक्षीस आपण अल्पेशला देत आहोत. बघा, मी तुम्हाला आकाशकंदील छान बनवले, सुंदर बनवले, त्याची तुम्हाला मी बक्षिसं दिलेली आहे. आता बघा, आपल्याकडे जो फर्स्ट स्टँडर्डची मुलं आहेत, फर्स्ट स्टँडर्डची मुलं सुद्धा अभ्यासामध्ये खूप हुशार आहेत, बरोबर ना? आणि अभ्यास पण खूप चांगला करतात. आपल्याकडे एकूण फर्स्ट स्टँडर्डला 10 मुलं आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात चांगला अभ्यास करणारा पहिला आहे शौर्य. शौर्य, तुला बक्षीस.